नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या स्वामी 24 मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. खूप साऱ्या सेवेकऱ्यांचा मला फोन येत असतो. म्हणजे अगदीच म्हटलं तर विशेष करून विदर्भ, मराठवाडा, अगदी दूर-दूरून महाराष्ट्रभरातून. अनेकदा काही आपले मराठी जे लोक आहेत ते विदेशात देखील आहेत, त्यांचाही फोन येत आहे. कारण की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि महाराजांच्या आशीर्वादाने आपला चॅनल खूप छान ग्रो होत आहे आणि त्यामुळे खूप सारे सेवेकरी प्रश्न आपल्या स्वामी सेवेबद्दल विचारत असतात. त्यात प्रामुख्याने मी गेल्या काही दिवसात पाहिलं, की खूप असे लोक आहेत ज्यांना स्वामी सेवा करायची इच्छा आहे, परंतु त्यांना स्वामींची सेवा ही नेमकी करायची कशी असते आणि नवीन एक स्वामी सेवेकरी म्हणून मी जेव्हा सेवेत येत आहे, त्यावेळेस मला नेमकं काय करायचंय? मी स्वामी सेवेकरी झालो असं मला कसं काय समजेल? किंवा स्वामी सेवेत येताना मी नेमकं काय करायचं? असे अनेक प्रश्न रोजच्या रोज विचारत असतात. त्यामुळे आज या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणून हा एक सुंदर व्हिडिओ आपल्याला बनवायचा आहे किंवा आपल्या समोर मी घेऊन येत आहे. जर का मित्रांनो लक्षात घ्या, तुमच्या मनात जर अचानक स्वामी सेवा करण्याची इच्छा उत्पन्न झाली असेल आणि स्वामी सेवेत मी यावं असं तुम्हाला आतून वाटायला लागलं असेल, तर सर्वप्रथम सांगतो की तुम्ही खूप खूप भाग्यवान आहात. तुम्ही असं समजा ना, की तुमच्या मागच्या गेल्या अनेक जन्मांचं चांगलं प्रारब्ध आणि तुमची जी काही चांगली कर्म होती, ते सगळं आज फळाला आलेलं आहे आणि म्हणून तुमच्या मनात स्वामी सेवेची इच्छा उत्पन्न झाली. आणि हे सर्व तुमच्या इच्छेने होत नाहीये, तर हे प्रत्यक्ष त्या ब्रह्मांड नायकाच्या इच्छेने होत आहे, महाराजांच्या इच्छेने होत आहे. बघा, मी एक का म्हणतोय मित्रांनो लक्षात घ्या, कारण की दररोज बघा केंद्र असेल किंवा महाराजांचा मठ असेल, त्याच्या समोरून हजारो लोक जात असतात, परंतु त्या हजारो मधून काही निवडक लोकांची पावलं त्या दरबाराकडे वळत असतात. असं का? कारण की जरी हजारो लोक जात आहेत ना त्या केंद्रावरून, मठावरून, तरी त्या दरबारात पाय कोण ठेवेल हे आपण ठरवत नसतो. हे तो आत बसलेला ब्रह्मांड नायक म्हणजे आपले स्वामी ठरवत असतात मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे जर तुमच्या मनात सेवेची, महाराजांच्या सेवेत येण्याची इच्छा आली, तर तुमच्या इतकं भाग्यवान कोणीच नाही. परंतु जर आता ही इच्छा महाराजांच्या कृपेने तुम्हाला झालेली आहे, तर आता त्वरित तुम्हाला कृती करण्याची ही वेळ आहे. आता ही संधी घालवायची नाही. बघा, महाराजांनी तुम्हाला सेवेकडे बोलवलंय, महाराजांनी तुम्हाला त्यांच्या चरणात बोलवलंय, स्थान दिलेलं आहे. तर आता तुम्हाला पुढचं पाऊल काय घ्यायचंय? तर बघा, तुम्ही सगळ्यात आधी नजीकचा जो येणारा गुरुवार असेल कधीही, हा गुरुवार किंवा याच्या पुढचा गुरुवार जो तुम्हाला शक्य असेल, लवकरात लवकर कुठला तरी गुरुवारी शुभ दिवस म्हणजे शुभ आपले मुहूर्त वगैरे तसं काही फार पाहायची गरज नाही. फक्त गुरुवारी बघायचं, फक्त अमावस्या किंवा आपण म्हणतो की कॅलेंडरमध्ये दिलेलं असतं की शुभ दिवस, अशुभ दिवस, तेवढं बघून चांगला शुभ दिवस गुरुवार बघून तुम्हाला सकाळी सकाळी म्हणजे आधीच तुम्ही काय करा, पहिल्यांदा तर महाराजांची गुरुवारच्या आधीच महाराजांची एक छोटी पितळी मूर्ती तुम्ही कुठून तरी घेऊन या. म्हणजे तुम्हाला केंद्रातही मिळेल किंवा मठातही मिळेल. पितळीच मूर्ती पाहिजे, पूर्ण पितळी भरीव मूर्ती. ती सुद्धा केवढी, खूप मोठी आणायची नाहीये मित्रांनो. एक तुमच्या पहिल्या अंगठ्या एवढी, पहिल्या बोटा एवढी किंवा तुमच्या अंगठ्या एवढी, फार फार अंगठ्यापेक्षा मोठी ती मूर्ती नसायला पाहिजे. आता जर तुम्हाला मूर्ती कशी घ्यायची, कुठून घ्यायची कळत नसेल, तर इथे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. मी लिंक देखील तुम्हाला देत आहे. ऑनलाईन ही लिंक आहे महाराजांची पितळी मूर्ती. तुम्ही या ठिकाणी ऑर्डर जरी केली तरी तुम्हाला घरबसल्या मूर्ती येणार आहे. तुम्हाला इथून मागवायची इथून मागवा किंवा तुम्ही बाहेरून जाऊन घेऊ शकता. पण गुरुवारच्या आधी मूर्ती आपल्या घरात आणा आणि गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान वगैरे सगळं आपलं कर्म करून आपल्या देवघरात बसायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये बसून महाराजांच्या मूर्तीला सगळ्यात आधी आपल्याला अभिषेक करायचा आहे. मी तुम्हाला आधी कृती सांगून देतो. आपल्याला अभिषेक करायचा आहे. कसा करायचा, कसला अभिषेक करायचा ते पण सांगणार आहे. पण पहिले थोडा स्टेप आहेत बघा. अभिषेक करायचा महाराजांना आणि अभिषेक वगैरे करून दिवा अगरबत्ती लावून त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजपासून, म्हणजे ज्या दिवसापासून तुम्ही ही गोष्ट करतायत त्या दिवसापासून तुम्हाला महाराजांचं गुरुपद आपल्याला घ्यायचं आहे. आता गुरुपद घेणं म्हणजे काय आणि गुरुपद कसं घ्यायचं सांगतो. गुरुपद घेणं म्हणजे काय असतं, की बघा, आपण ज्या दिवशी स्वामींची मूर्ती आपल्या घरात आणतोय, तर ते आपल्या आतमध्ये महाराजांनी ती प्रेरणा दिली, की स्वामी सेवेत मला यायचंय. तर ती प्रेरणा जी आहे ती स्वतः महाराजांकडून आलेली आहे. महाराज जे साक्षात दत्तगुरु आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, अखिल विश्वाचे ते गुरु आहेत, गुरुमाऊली आहेत. तर त्या माऊलींनी तुम्हाला जर सेवेची संधी दिलेली आहे, म्हणजेच त्या माऊलींनी तुम्हाला
एक शिष्य म्हणून स्वीकारलं आहे. तर आता शिष्य म्हणून जर स्वीकारलंय महाराजांनी आपल्याला, तर आपलं प्रथम कर्तव्य, आद्य कर्तव्य आहे, की आपण प्रथम जाऊन महाराजांचं गुरुपद घ्यायचं. म्हणजे महाराजांना, स्वतः स्वामी महाराजांना, कुणाला इतर नाही, तर प्रत्यक्ष स्वामी महाराजांना आपण गुरु म्हणून स्वीकारणं, याला म्हणतात गुरुपद घेणं. आणि तो एक छोटासा सोहळा असतो महाराजांमधला आणि आपल्यामधला. तर तो गुरुपद घेण्याचा विधी कसा करायचा, तर ह्या सगळ्या गोष्टीवर मी एक स्वतंत्र व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर मागच्या वर्षीच अपलोड केलेला होता. तर त्याची लिंक तुम्ही या ठिकाणी वरती येत आहे बघा, तुम्ही बघू शकता. या लिंकवर जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, किंवा तेही नसेल तर तुम्ही बघताय की आपल्या चॅनलवर जर तुम्ही गेले स्वामी 24 वर, त्याच्यामध्ये जो व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओजवर जर तुम्ही गेलात, तर असे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. आणि या ठिकाणी बघा, हा मी लाल सर्कलने जो व्हिडिओ दाखवला आहे, हा व्हिडिओ तुम्हाला ओपन करायचा आहे. हा व्हिडिओ खास त्याच विषयावर आहे. तुम्हाला महाराजांचं गुरुपद कसं घ्यायचंय हे तुम्हाला प्रत्यक्ष केंद्र प्रमुखांनी सांगितलेलं आहे. धुळे जिल्ह्यातील आमचं जे केंद्र आहे, जिथे मी स्वतः जातो, त्या केंद्रातील जे केंद्र प्रमुख आहेत भैया भाऊ पवार, त्यांचा मी हा छोटासा इंटरव्ह्यू किंवा पॉडकास्ट घेतलेला आहे, आणि त्यांनीच आपल्याला गुरुपद कसं घ्यायचं हे सांगितलेलं आहे. आता हे जे गुरुपद घेण्याचा विधी आज सांगितलेला आहे, तो गुरुपौर्णिमेचा एक काळ होता, म्हणजे शुभ दिवस होता. त्या दिवशी गुरुपद कसं घ्यायचं हे आपल्याला सांगितलं गेलेलं आहे या व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला काय करायचंय, गुरुपौर्णिमात, आता येत्या गुरुपौर्णिमेला आपल्याला ते करायचंच आहे केंद्रात जाऊन. परंतु आता जर तुम्हाला आत्ता स्वामी सेवेत यायचे, जसं महाराजांनी तुम्हाला सुचवलंय, तर तुम्हाला त्वरित मूर्ती घरी आणायची. मी सांगितलं तसं मूर्तीला आपल्याला अभिषेक करायचा आहे. प्रथम अभिषेक कशाचा करायचा, तर बघा, जर तुम्ही केंद्रात मूर्ती घ्यायला जेव्हा जाणार, किंवा कुठूनही तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर ठीक आहे, आपल्याकडे नित्यसेवा ग्रंथ असायला पाहिजे. नित्यसेवा ग्रंथ स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये सहज 30 ते 40 रुपयाला उपलब्ध होतो. तर तो ग्रंथ आपल्या घरी कायम ठेवायचा. आता तुम्ही स्वामी सेवक होत आहात, स्वामी सेवेत येत आहात, तर तो ग्रंथ असणं अनिवार्य आहे. तर तो ग्रंथ आणायचा आहे. त्या ग्रंथामध्ये, म्हणजे पुस्तक असतं एक छोटंसं, त्याच्यामध्ये 21 श्लोकी पवमान सुक्त हे दिलेलं आहे. अनुक्रमणिकेमध्ये तुम्हाला सापडेल. 21 श्लोकी पवमान सुक्त ते काढायचं आहे. महाराजांची ती आपली मूर्ती आणलेली एका छोट्या तमानीत किंवा ताटात ठेवायची आहे. त्याच्यावर गळती लावा, हवं तर गळती, ती पण तुम्हाला धार्मिक स्टॉलवर, मठामध्ये, केंद्रामध्ये मिळून जाते. अभिषेक करायची गळती ती नसेल तर तुम्ही एका पेल्यामध्ये पाणी घेऊन, एक छोटासा चम्मच घेऊन, पळी पळी पाणी चम्मचने तुम्ही थोडं थोडं टाकू शकता महाराजांच्या. 2-3 थेंब 2-3 थेंब टाकत जायचं. आणि दरम्यान आपल्याला ते जे 21 श्लोकी पवमान सुक्त आहे, त्याचं काय करायचंय, पठण करायचंय हळूवारपणे. म्हणजे ते वाचत जायचं, आणि एक एक 2-2 थेंब पाणी पळीने किंवा चम्मचने महाराजांच्या मूर्तीवर सोडत जायचं, किंवा गळती असेल तर गळती लावून द्यायची. 21 श्लोकी पवमान सुक्त एकदा घेऊन झाल्यानंतर, त्याच नित्यसेवेमध्ये आपल्याला पुरुष सुक्त देखील असतं. पुरुष सुक्त सुद्धा तसंच पठण करायचं, आणि दरम्यान अभिषेक करायचा. 1-1, 2-2 मिनिटं लागतात हे फार फार वाचायला. ठीक आहे. पुरुष सुक्ताचा अभिषेक झाल्यानंतर शेवटी श्री सुक्त असतं, त्याचाही अभिषेक करून घ्यायचा आहे लागलीच. म्हणजे पवमान सुक्त, त्यानंतर पुरुष सुक्त, आणि शेवटी श्री सुक्त, असं एक एक वेळा पठण करून त्यांचा अभिषेक करून घ्यायचा आहे महाराजांच्या त्या मूर्तीवरती. आणि ते तीर्थ बाजूला काढून घ्यायचं. नंतर ते तीर्थ परिवारातील, तुम्ही आणि तुमच्या परिवारातील सगळ्या लोकांना प्यायला द्यायचं आहे. फक्त घरातल्या लोकांनी पिऊन घ्यायचं आहे. ते वाया घालवू नये किंवा सांडू नये. आता हे अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, की हा जो व्हिडिओ मी आत्ताच मगाशी तुम्हाला बोललो, गुरुपद घेण्याचा व्हिडिओ, तर तो गुरुपद घेण्याचा व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे. आणि त्याच्यामध्ये गुरुपद कसं घ्यायचं आहे, आणि गुरुपदाला काय काय आपल्याला लागणार आहे. अगदी काही विकत काय जाण्याचे नाही. आपल्याला पाणी वगैरे फक्त तेवढं थोडंफार लागणार आहे. पाणी वगैरे, तुळशीपत्र असेल तेवढं काय असतील, त्या घरातल्याच गोष्टी, तेवढं साहित्य जमा करून काय करायचं, की अभिषेक झाल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला विधी पूर्ण लिहून घ्या. त्याच्यात मंत्र सांगितलेले आहेत गुरुपद घेण्यासाठी काही, ते मंत्र लिहून घ्यायचे आहेत स्वच्छ अक्षरामध्ये. आणि त्यानंतर जसा विधी त्या व्हिडिओमध्ये सांगितला गेलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये, त्याप्रमाणे गुरुपद घ्यायचं जो विधी आहे तो घरीच आपल्या देवघरात पूर्ण करायचा आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ पाहिजे तर मी तुम्हाला, व्हिडिओ आपल्या चॅनलवर तर आहेच, पाहिजे तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जिथे मोर लिहिलेलं असतं खाली बघा, त्या ठिकाणी ओपन केलं की तिथे मी या व्हिडिओची लिंक देत आहे. तुम्ही तिथूनही बघू शकता, किंवा सरळ चॅनलला गेले 24 आपल्या स्वामी 24 वर, व्हिडिओजमध्ये खाली यायचं, तर मी सर्कल करून दाखवलेलाच आहे तो व्हिडिओ तुम्ही ओपन करायचा आहे आणि गुरुपद
घ्यायचं आहे, आपल्या घरी घ्यायचं आहे. आणि आता इथून पुढे ग्रुपवर घेऊन झाल्यानंतर तुमचं काय कर्तव्य आहे दररोजचं, तर दररोज बघा मित्रांनो, आपल्याला महाराजांची आरती करायची आहे. महाराजांच्या 3 आरत्या खरं तर असतात केंद्रात, त्याच आरत्या आपल्याला घरी करायच्या असतात. एक सकाळी 8 वाजताची आरती असते आपली महाराजांची, आणि त्यानंतर एक 10:30 वाजताची नैवेद्य आरती असते, आणि एक सायंकाळी 6 वाजता आपली एक रेग्युलर आरती असते. आता या 3 आरत्या तुम्हाला दररोज इथून पुढे तुमच्या घरामध्ये करायच्या आहेत. ठीक आहे. या 3 आरत्या काय आहेत, कोणत्या आहेत नेमक्या, तर त्याही आपल्या विशिष्ट आरत्या आहेत. मी त्या आरत्यांचीही लिंक तुम्हाला आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या आरत्या लिहू शकता किंवा त्या सरळ आरत्या घेऊ शकतात. आणि या आरत्या तुम्हाला नित्यसेवा पुस्तकातच सापडतील बरं का. फक्त त्यांची चाल वगैरे तुम्हाला कळण्यासाठी मी व्हिडिओची लिंक आपल्या म्हणजे दुसऱ्या चॅनलला ते व्हिडिओ अपलोड आहेत. मी त्या आरत्यांची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ती चाल लक्षात एकदा आली की सरळ तुम्ही आपला नित्यसेवा ग्रंथ समोर ठेवून आरत्या तोंडी म्हणायला काही दिवसात सुरुवात करायची. ठीक आहे. तर 3 आरत्या, सकाळी 8 वाजेची आरती आणि 10:30 वाजेची. आता 10:30 वाजेची जी आरती असते ती अत्यंत महत्त्वाची. 10:30 ची आरती झाल्यानंतर रोज 10:30 ची आरती म्हणजे करत असताना, आरती करण्यापूर्वीच तुमच्या घरामध्ये जे काही तुम्ही केलेलं आहे खायला, नाश्ता, स्वयंपाक, जे काही चटणी, भाकर जे असेल ते फक्त लक्षात ठेवायचं, मांसाहार असेल त्या दिवशी गोष्ट वर्ज्य करायची, आणि मांसाहार हळूहळू वर्ज्य केला तर अतिउत्तम तुमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. तर 10:30 वाजता तुमच्या घरात जी काही चटणी भाकर बनलेली आहे त्याचा नैवेद्य महाराजांसमोर म्हणजे आपल्या देवघरासमोर महाराजांच्या मूर्तीसमोर ठेवायचा आहे. तो करण्याआधी नैवेद्य ठेवण्याआधी खाली काय करायचं, थोडंसं पाणी टाकायचं आणि या 2 बोटांनी आपलं म्हणजे आपलं हे मधलं बोट आणि ही आपली जी हे जे बोट आहे अनामिकात याच्याने काय करायचं, एक चौकट काढायचा आहे, भरीव चौकट पाण्याचा फरशीवर जिथे तुम्ही नैवेद्य ठेवणार आहेत, ताट ठेवणार आहेत. तर त्याच्यावर असा एक भरीव चौकोट काढायचा, पाण्याचा चौकोन काढायचा आणि तो नैवेद्य त्याच्यावर ठेवायचा आणि पाणी उवाळून सिंपल. आता याचंही नैवेद्य दाखवण्याची खरं तर एक शास्त्रीय पद्धत असते. त्याच्यावर मी इतर कधीतरी वेळेस व्हिडिओ घेऊन येईल. पण सध्याला सांगतोय आपल्याला साधी भोळी भक्ती महाराजांना अत्यंत प्रिय असते खरं तर. ठीक आहे. तर नैवेद्य चौकोट काढून त्याच्यावर तो नैवेद्य ठेवायचा, पाणी फिरवायचं आणि महाराजांना 3 वेळा फक्त नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी आणि नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे. आणि महाराजांना विनंती करायची, महाराज कृपया जो काही नैवेद्य आहे तो आपण कृपया स्वीकार करावा आणि ग्रहण करावा अशी महाराजांना विनंती करून महाराजांना त्रिवार मुजरा करून मग तुम्ही तुमच्या जेवणाचं जेवण करू शकता किंवा तुमचे नित्यकर्म करू शकता. ठीक आहे. ही गोष्ट घरात अर्थात जो कोणी शक्य असेल पुरुषाला किंवा महिलेला ज्याला कोणाला कुणीतरी एकाने ही गोष्ट करायची. आणि सायंकाळची 6 वाजेची आरती ती तुम्हाला मी लिंक देतच आहेत आणि नित्यसेवा ग्रंथात पण तुम्हाला मिळणार आहे. त्याप्रमाणे आरत्या करायच्या. सकाळी 8 ची आरती, 10:30 ची नैवेद्य आरती आणि संध्याकाळची आरती, या 3 आरत्या तुमच्या घरात झाल्याच पाहिजे. आता या 3 आरत्या झाल्यानंतर एक स्वामी सेवेकरी म्हणून आपलं परम कर्तव्य असतं की महाराजांची सेवा म्हणजे नुसतं महाराजांना नैवेद्य आरती नाही, तर महाराजांची ज्याला नित्यसेवा म्हणतात संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतभरामध्ये आज नित्यसेवा जिला इतकं महत्व प्राप्त झालेलं आहे, ती नित्यसेवा स्वामींची नेमकी काय आहे, तर ती नित्यसेवा म्हणजे महाराजांचा एक छोटासा ग्रंथ आहे स्वामी चरित्र सारामृत. तर त्या स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक देखील तुम्हाला केंद्रावर मिळणार आहे. तुम्ही नित्यसेवा घेणार त्यावेळेस सोबत काय करायचं, स्वामी चरित्र सारामृत ही देखील पोथी घेऊन घ्यायची आहे आणि जापमाळ आपली जी भेटते तुळशी माळेची ती घेऊन घ्यायची आहे. मग या नित्यसेवेमध्ये या 3 आरत्यांसोबत तुम्हाला इथून पुढे आयुष्यभर स्वामी सेवेकरी म्हणून तुम्हाला नित्यसेवा महाराजांची दिवसभरातून 24 तासातून कधीही, त्याला काही वेळेचं बंधन नाहीये किंवा तुम्ही एकच वेळेस बसा असंही बंधन नाहीये. ती सेवा तुम्हाला 24 तासातून कधीही तुम्ही करू शकता, जसा तुम्हाला वेळ मिळेल तसं. मित्रांनो, काय करायची ती सेवा, तर तो जो स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे त्याच्यात महाराजांचं चरित्राचं वर्णन आहे. 1 ते 21 अध्याय त्याच्यात आहेत, म्हणजे एकूण 21 अध्याय. तर नित्यसेवा म्हणजे महाराजांची काय असते, तर महाराजांसमोर म्हणजे आपल्या देवघरात बसून त्या नित्यसेवा ग्रंथातील दररोज 3 अध्याय क्रमशः आपल्याला पठण करायचे असतात. क्रमशः म्हणजे काय, तर आज मी सेवेला सुरुवात केली तर आज मी सुरू करेल अध्याय क्रमांक 1, 2 आणि 3 हे मी वाचणार आहे. ठीक आहे. हे 3 अध्याय वाचून झाले की त्या जाप माळेने आपल्याला महाराजांसमोर बसून 11 माळ जाप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा करायचा आहे. 11 माळ जाप आता सुरुवातीला नवीन सेवेकरी जर तुम्ही असणार तर ऐकायला खूप मोठं किंवा कठीण वाटतं, परंतु
विश्वास करा, 11 माळ जाप एकदा तुम्हाला स्वामी सेवेची गोडी झाली की 11 माळ जाप तुम्हाला काहीही वाटत नाही. तर ते 3 अध्याय आणि 11 माळ जाप करायला फार फार तर 20 ते 25 मिनिटं किंवा फार तर 30 मिनिटं लागतात मित्रांनो रोजचे. 24 तासातून महाराजांना फक्त 30 मिनिटं द्यायची. महाराज तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाहीत आयुष्यभर आणि तुमचं जीवनाचा जो गाडा आहे ना तो स्वतः महाराज ओढून नेतील यात शंका नाही. कारण महाराजांनी तसं वचनच आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. तुम्ही जर अनन्य भावाने माझी सेवा करणार तर तुमचा जो योगक्षेम आहे तो मी स्वतः वाहून नेणार, असं महाराजांनी आपल्या प्रत्येक भक्ताला वचन दिलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्याला तेवढं कर्तव्य आपलं करायचंय. दिवसभरातनं 30 मिनिटं आपल्याला काढायची आहेत. ठीक आहे. आता एक क्रमशः 3 अध्याय आज 1, 2, 3 वाचले तर उद्याच्या नित्यसेवेत काय करायचं, 4 पासून 4, 5, 6 असे 3 अध्याय. पुढच्या नित्यसेवेला परत पुढचे 3 ग्रंथ 3 अध्याय माफ करा. तर असे दररोज क्रमशः 3 अध्याय वाचत चालायचे आणि 11 माळ जप दररोज करत चालायचं. ह्याला म्हणतात स्वामींची नित्यसेवा. तर त्या 3 आरत्या दिवसभरातनं आणि ही नित्यसेवा महाराजांची ही जर का तुम्ही जीवनात सुरू केली मित्रांनो तर तुम्ही स्वामी सेवेत खऱ्या अर्थाने आलात. आणि ही सेवा जसजशी तुमची रुजू होत जाते तसं तुम्ही बघणार की तुमचं जीवन पूर्णपणे बदललेलं असेल. तुमचं जीवन बदलेल. तुमचं म्हणजे तुम्ही स्वतः आतून बाहेरून पूर्णपणे बदलणार. तुम्ही स्वामीमय होणार. आणि एकदा जर का तुम्ही स्वामीमय झाले तर या जगातली या विश्वातली कुठलीही गोष्ट अशी नाहीये की जी तुम्हाला म्हणजे तुम्हाला त्रास देईल किंवा तुम्हाला पराजित करू शकेल. अशी कुठलीही गोष्ट नाहीये आणि कुठलीही शक्ती नाही मित्रांनो. ही सेवा तुम्ही केली तर तुमच्या पूर्ण परिवाराला म्हणजे तुमच्या लेकराबाळांना, तुमच्या घरातील सर्व सदस्यांना याचा फायदा होतो की तुमच्या पूर्ण घराला महाराजांचं प्रत्यक्ष स्वामी महाराजांचं सुरक्षा कवच लागतं. आणि ज्या घरात स्वामींची नित्यसेवा ही अखंड आणि रोज होत असते मित्रांनो तर मग बाकीचं तुमच्या समोर कितीही शत्रू उभे राहू द्या, कितीही शक्तिशाली शत्रू असू द्या, तुमच्या घरात जर ही स्वामींची नित्यसेवा स्वामींचं गुरुपद घेऊन त्यानंतर जर नित्यसेवा रुजू आहे आणि ती अखंड सुरू आहे तर तुम्हाला बाहेर जगातल्या कुठल्याही शक्तीची गोष्टीची काळजी करण्याची गरज नाहीये. कोणीही तुमच्या केसालाही धक्का लावणार नाही मित्रांनो. कारण की ही नित्यसेवा ही साधीसुधी नाही, ही ब्रह्मांड नायकाची सेवा आहे. ज्या घरात ब्रह्मांड नायक वसलेले आहेत, गुरुपद घेतलं आणि त्या अभिषेक करून ती मूर्ती आपण देवघरात स्थापन केली. समजून घ्यायचं तुमच्या घरामध्ये महाराजांचं अस्तित्व स्थापित झालेलं आहे. ज्या घरात महाराज आहेत त्या घराला कोणाची काय मजाल आहे मित्रांनो, त्या घराला धक्का लागेल असं लक्षात घ्या. तुम्ही आयुष्यभरासाठी सुरक्षित होता. महाराजांच्या छत्रछायेत तुम्ही असता. चिंता करण्याची मग कुठलीही गरज नसते आणि अशक्य अशी कुठलीही गोष्ट नसते. कारण महाराजांना काही अशक्य नाहीये. ठीक आहे मित्रांनो, जे नवीन स्वामी सेवक होते त्यांच्या मार्फत वारंवार हा प्रश्न विचारला जात होता की स्वामी सेवा म्हणजे नेमकं काय आणि स्वामी सेवेत यायचं कसं. त्यासाठी हा व्हिडिओ होता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला. आणि जसं तुम्हाला प्रश्न पडला होता, तुम्हाला उत्तर मिळालं, तसं अनेक अजून तुमचे मित्रपरिवार किंवा जवळचे लोक असतील ज्यांना स्वामी सेवेत येण्याची इच्छा आहे परंतु स्वामी सेवा कळत नाहीये काय करायचं, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि खूप साऱ्या लोकांना या व्हिडिओचा फायदा होऊ द्या आणि अनेक लोकांना स्वामी सेवेत येण्याची संधी ही आपल्या मार्फत जर उपलब्ध होत असेल, अर्थात करते आणि करते ते स्वामीच आहेत, पण स्वामी आपल्याला या गोष्टीसाठी निवडत आहेत की ज्याप्रमाणे आपण सेवेत आलो त्याप्रमाणे आणखीनही गरजू लोकांना आपण स्वामी सेवेत येण्याचा मार्ग मोकळा करावा. याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली नाही मित्रांनो. ठीक आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आवडल्यास लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि लवकरात लवकर स्वामी सेवेत या आणि स्वामी सेवा सुरू करा. श्री स्वामी समर्थ.